प्रमाणे शुक्रवारी रात्री 9 वाजता आपण राग दरबारीच्या रंगतरंग नोकरशाहीचे या कार्यक्रमात सर्वांना एका अधिकाऱ्यांशी आपण भेटवत असतो आणि त्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्व परिचय, कार्य परिचय आणि त्यांचा एकूणच कार्याचा अनुभव सर्वांसमोर आपण मांडत असतो। या प्रक्रियेमध्ये, या कडीमध्ये यावेळेस नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्र, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं जे स्थान आहे ते एकतर प्रायमरी स्कूल ते युनिव्हर्सिटी लेवल, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये MA MPhil राजकीय राजकारणावरती, आंतरराष्ट्रीय राजकारणावरती ज्यांनी केलं आणि पुढे PhD नंतर त्याच युनिव्हर्सिटीमध्ये ज्या आता सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत अशा डॉक्टर रश्मिनी कोपरकर यांच्याशी आपण एकूणच मध्य आशिया, युरेशिया, चीन, अफगाणिस्तान ते रशिया आणि भारत या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या अँगलनी हा विषय समजून घेणार आहोत। या आजच्या चर्चेसाठी जे पॅनल मेंबर्स आहेत त्या पॅनल मेंबर्सचं स्वागत, त्यांचा परिचय मी त्या वेळेस करून देतोच आहे। आणि त्यासोबतच फेसबुक लाईव्ह वरती जे माझे नेहमीचे मित्र प्रकर्षाने वाट पाहत असतात, आज नवीन कोण आणि आपल्याला आणखी नवीन काय ऐकायला मिळणार आहे, तर अशा सर्व सक्रिय फेसबुक मित्रांचं पण स्वागत। आजच्या ज्या पाहुण्या आहेत, डॉक्टर रश्मिनी कोपरकर, मागील 8-10 वर्षापासून दिल्लीशी त्यांचा परिचय अनेकांना आहे। वेगवेगळ्या माध्यमातून त्या कुठेतरी फेसबुक कुणाचा जर चालू आहे त्यामुळे आवाज डिस्टर्बन्स येतोय। वेगवेगळ्या माध्यमातून त्या दिल्लीमध्ये सातत्यानं सर्वांच्या परिचित आहेत, सर्वांसमोर येतात, पण त्यांची जी मूळ ओळख आहे ती सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप आहे। मुंबईमध्ये पार्ले विभागामध्ये जे टिळक विद्यालय आहे तिथपासून पार्ल्याचे म्हटलं की ते संस्कृती आलीच, त्याची एक स्वतंत्र मुंबई संस्कृती आहे। तिथून दिल्लीत आल्या, दिल्लीत JNU ही पुन्हा स्वतंत्र संस्कृती आहे। आणि त्यानंतर त्यांनी जे आपलं अभ्यासाचं स्थान निवडलं होतं ते मध्य आशियातलं, विशेषतः उझबेकिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान ही जी सगळी नव्याने निर्माण झालेली राष्ट्र आहेत रशियातून बाहेर पडून, तिथले संस्कृती, तिथलं राजकीय एकूण परिस्थिती यावरती अभ्यास करण्यासाठी त्या तिथे गेल्या। चायनामध्ये विशिष्ट अभ्यासासाठी पण परत तिथे गेल्या, सिल्क रूटचा जो नेतृत्व, नव नेतृत्व या विषयावरती अभ्यास करण्यासाठी। त्याशिवाय त्यांचे उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सातत्यानं अभ्यासानिमित्तानं, त्यांना सातत्यानं जावं लागलं अभ्यासासाठी, त्या तिथे राहिल्या। आणि आपल्याला माहित असेल ताशकंद हे शहर प्रत्येक भारतवासीच्या मनाशी जुळलेलं आहे। तो जो ताशकंद करार आहे तो लाल बहादूर शास्त्री या देशातील कामगार आणि शेतकरी यांच्याशी जुळलेलं एक नेतृत्व होतं, आपल्या देशाचं पंतप्रधान होते। तो ताशकंद करार जिथे घडला त्याच भूमीमध्ये त्या तिथे अभ्यासासाठी राहिल्या। त्यामुळे रशियात त्यावेळेसचा जो ताशकंद होता तो ताशकंद आपल्याला समजून घ्यायचा आहे, आणि आता ज्या त्या नवीन राष्ट्र निर्माण झाल्यानंतर तिथे गेल्या तोही ताशकंद आपल्याला समजून घ्यायचा आहे। आणि म्हणून हा विषय प्रामुख्यानं चीनचे राजकीय जे आता सध्या तणातणी चालू आहे ती विविध विषयामध्ये आपण शिकतोच आहे, समजतोच आहे, परंतु सांस्कृतिक अंगाने आणि शैक्षणिक अंगाने हा प्रदेश आपल्याला समजून घ्यायचा आहे। रश्मीजी, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। कार्यक्रमाची सुरुवात करत असताना वेगवेगळे विषय मांडत असताना सुरुवात मला एकदम पहिल्यांदा अशी करायची आहे की ज्या युनिव्हर्सिटीमध्ये, ज्या विद्यापीठात आपण आता प्राध्यापक आहात ती विद्यापीठ हे आता देशभरातलं सर्वोच्च मानांकनाचं विद्यापीठ आहे। त्या विद्यापीठात शिक्षण घेणं किंवा शिकवणं हे दोन्ही अतिशय प्रतिष्ठेचं आहे। त्याचबरोबर विशेषतः मराठी माणसाच्या पालकांच्या मनात मी अनुभवलंय, JNU, अरे बापरे,
एकतर दिल्लीसाठी दिल्ली बहुत दूर आहे महाराष्ट्राला, मनामध्ये ती एक डोक्यामध्ये ती भीती एक प्रकारची भीड आहे, भिडस्तपणा आहे दिल्लीबद्दलचा. पण त्यातही करामत मीडियाची पण असू शकते किंवा काय डोक्यात बसते, पण JNU म्हटले की अरे बापरे, ही संकल्पना आहे. तर प्रतिष्ठेची शिक्षण आणि अरे बापरेचं शिक्षण ह्या गोष्टीचा परिचय नेमका काय आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण जरा समजावून सांगा. थँक्यू सो मच सर. सगळ्यात आधी सर्व पॅनलिस्टना आणि आपल्याला फेसबुक लाईव्ह वर जे बघतायत त्या सगळ्यांना माझा नमस्कार. रामदासी सरांचे मला विशेष आभार मानायचे की ह्या तुमच्या रंग नोकरशाहीचे ह्या कार्यक्रमात तुम्ही मला बोलावलं. सर तुम्ही सुरुवातीला प्रस्तावना देताना म्हटलं की तुम्ही अधिकाऱ्यांना बोलावता कार्यक्रमामध्ये बोलायला. मी काही अधिकारी नाही. पण आणि दुसरी गोष्ट सांगायची तर मी अजून खूप ज्युनियर आहे. म्हणजे मी तुमचे आधीचे कार्यक्रम बघितले ज्याच्यात बऱ्याच वरिष्ठ कुठल्या तरी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही बोलावता. त्या मानाने मी खूप लहान आहे, पण तरीही तुम्ही मला या योग्य समजलात की मी येऊन तुमच्याशी गप्पा मारू शकते. त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. मला खूप आनंद होतोय. आणि खास करून दिल्लीतल्या मराठी जेवढी लोक आहेत, अनेकांची परिचय आहे, अनेकांची नाहीये. त्यापैकी अनेकांपर्यंत मला आज पोहोचता येईल तुमच्या माध्यमातून. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. JNU बद्दल तुम्ही प्रश्न विचारलाय आणि तुम्ही सुरुवातीला म्हटलं की JNU ही एक संस्कृती आहे. त्यामुळे त्या संस्कृतीला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जो मी आतापर्यंतचा काही थोडाफार प्रवास केलाय त्याच्यात मी JNU ला खूप महत्वाचं मानते. माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की माझं शिक्षण JNU मध्ये झालंय आणि आज मी JNU मध्ये शिकवण्यासाठी रुजू झालेली आहे. कारण JNU ही एक संस्कृती जी आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला मीडियामध्ये जे सांगितलं जातं त्याच्या पलीकडे जाऊन JNU ला बघावं लागेल. गेल्याच महिन्याची न्यूज मी तुम्हाला सांगते सर. NIRF चं रँकिंग युनिव्हर्सिटीसाठी जे असतं ते गेल्याच महिन्यात प्रकाशित झालं. त्याच्यात असं सांगण्यात आलेलं आहे की JNU ही संपूर्ण भारतभरातली दुसऱ्या नंबरचं विद्यापीठ आहे आणि जर केंद्रीय विद्यापीठ बघितली आपण तर त्याच्यात JNU चा प्रथम क्रमांक लागतो. थोडंसं आपल्याला डिस्टर्ब करतो, थोडंसं मध्ये रोखतो, आवाज थोडा बारीक येतोय, थोडा पुढे सरकता आलं तर पहा. आता येतोय? हा आता येतोय. हा. तर JNU चं हे फक्त NIRF चंच रँकिंग नाही, इतर अनेक अशा संस्था असतात ज्या अशा प्रकारची मानांकनं देत असतात आणि JNU सातत्याने गेल्या 50 वर्षांपासून JNU नी आपलं हे स्थान टिकवलेलं आहे आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारण JNU चा जो अकॅडमिक एक्सलन्स आहे ते आहे. आपल्याकडे चर्चा केवळ JNUतल्या राजकारणाची होते. त्यातही तथ्य आहे. मी असं म्हणणार नाही की चर्चा ज्या विषयांवर होते ते सगळंच फोल आहे. परंतु मला असं वाटतं की जो अकॅडमिक एक्सलन्स हा जो विषय आहे त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आज जर JNU कडे आपण बघितलं, JNU ची स्थापना झाल्यापासून सातत्याने कालपरत्वे जेवढे बदल करायला हवेत, ज्या पद्धतीचे नवीन कोर्सेस इंट्रोड्यूस करायला हवेत ते JNU करत आलेली आहे. आणि आज जर आपण बघितलं तर गेल्या 3-4 वर्षात एक इंटरडिसिप्लिनरी अशा पद्धतीचा अप्रोच घेऊन JNU वेगवेगळ्या प्रकारचे नवीन कोर्सेस आता इंट्रोड्यूस करत आहे. आत्ताच 2 वर्षांपूर्वी मॅनेजमेंटचं एक नवीन स्कूल सुरू झालंय, श्री अटल बिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंट नावानी. इंजिनिअरिंगचं स्कूल ह्या वर्षापासून सुरू होतंय. तसंच नॅशनल सिक्युरिटी हा जो अतिशय महत्वाचा विषय मानला जातो त्याच्यावर आतापर्यंत JNU मध्ये कुठल्याही प्रकारचं डिपार्टमेंट नव्हतं, आता तेही सुरू होतंय. आणि ह्याच बरोबर JNUचं महत्व दुसरं हे आहे की इंटरडिसिप्लिनरी शिक्षणाला खूप महत्व दिलं जातं. JNU मध्ये खूप रेंज ऑफ कोर्सेस शिकवले जातात आणि तुम्ही एक कोर्स करताय ह्याचा अर्थ असा नाही जे पेपर शिकवले जातात तेच शिकायचे. तुम्ही इतर दुसऱ्या कोर्सेस मधनही ऑप्शनल कोर्सेस घेऊ शकता. एक स्वतःचं माझं वैयक्तिक उदाहरण सांगते. मी हल्लीच JNU मध्ये रुजू झाली आहे आणि माझं एक सुरुवातीच्या ज्या मला असाइनमेंट्स मिळाल्या त्यातली पहिली असाइनमेंट ही असणार आहे की येत्या सेमिस्टरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मला आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवायचा आहे. आता ह्या विषयाचं महत्व काय, इंजिनिअरिंग स्टुडंट्सनी हे का शिकलं पाहिजे हे कळण्यासाठी ती JNU ची संस्कृती कळणं गरजेचं आहे. कारण कुठलाही विषय हा तुम्ही आयसोलेशन मध्ये शिकू नाही शकत. त्याच्यासाठी तुम्हाला एक वाईडर अंडरस्टँडिंग समाजाबद्दल, देशाबद्दल, आंतरराष्ट्रीय विषयांबद्दल, आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल किंवा आर्थिक विषयांबद्दल असायला हवं.
त्या पद्धतीचं इंटरडिसिप्लिनरी शिक्षण तिकडे दिलं जातं. तसंच विविध भाषा शिकवल्या जातात. सगळ्या फॉरेन भाषा तिकडे शिकवल्या जातात. अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि जे-एन-यूची सगळ्यात मोठी उपलब्धी जी मला वाटते, ती अशी आहे, की तुम्ही वर्गात जेवढं शिकता, त्यापेक्षा अधिक तुम्ही वर्गाबाहेर शिकत असता. कारण जे-एन-यू ही एक रेसिडेंट युनिव्हर्सिटी आहे. तुम्ही 24 तास कॅम्पसवर राहता. तुमच्या हॉस्टेलमधले तुमचे मित्र त्यांच्याशी तुमच्या गप्पा होत असतात. जे-एन-यूमध्ये ढाबे, कॅन्टीन्स खूप आहेत. तिथे बसून चहा पिता-पिता राजकारणावर, अगदी पॅलेस्टाईन, इस्रायल अशा सगळ्या विषयांवर चर्चा होते आणि त्यातून खूप काही शिकायला मिळतं. बरं, जे-एन-यू मधले शिक्षकही आमच्याच कॅम्पसमध्ये वास्तव्य करतात. कदाचित काही दिवसांनी, काही वर्षांनी मीही तिकडे शिफ्ट होईन आणि कॅम्पसचा एक अजून भाग बनीन. तर हे जे गुरु शिष्याचं जे नातं आहे, तुम्ही गुरुपौर्णिमेचा आता उल्लेख हा केला. तर गुरु शिष्याचं नातं हे फक्त वर्गात उभं राहून गुरूंनी शिकवणं आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं लेक्चर ऐकणं इथपर्यंत मर्यादित नाहीये. तर मी आत्ता ही गोष्ट अभिमानाने सांगू शकते, की अजून आत्तापर्यंत मला जितक्या शिक्षकांनी जे-एन-यू मधल्या शिकवलंय, त्यांच्याशी माझं एक वैयक्तिक नातं एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि मी त्यांना कधीही फोन करून मला काही अडचण असेल किंवा काही मला त्यांच्या विषयाबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर कधीही अप्रोच करू शकते. मी आमचे हां, हां हा सर. मी तुम्हाला थोडासा ह्यासाठी थांबवलं की तुम्हाला जो पडलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर तुमच्या या संपूर्ण विवेचनात आलेलं आहे की नुकतीच गुरुपौर्णिमा झालेली असताना मी तुम्हाला का निवडलं. नोकरशाहीचे रंगतरंग नोकरशाहीचे असले तरी अकॅमिडेशन ते सुद्धा त्याच लेवलनं आपला एक रोल निभावतात आणि म्हणून मी तुम्हाला निवडायचं ते एक महत्वाचं कारण असं की आता ऍडमिशनची सुरुवात आहे आणि बरोबर. विद्यार्थ्यांना विविध इंजिनिअरिंग, मेडिकल आणि वेगळ्या ऑप्शन्स शिवाय सुद्धा काही ऑप्शन आहे आणि जे-एन-यू बद्दलची एक विशिष्ट एक तिथेच शिक्षण घेऊन तिथेच प्राध्यापक असणाऱ्या त्यांचे परिचय होणं. विषय आपला चीनचा जरी असला तरी मी जे-एन-यू वरती अधिक भर का दिला सुरुवातीला आणि आणखीन एक प्रश्न विचारून मग आपण मध्य आशिया आणि चायना विषयावर जाऊ. मला याच्यातनं एक प्रश्न विचारायचा होता की आपण गेली 5-7 वर्ष त्या युनिव्हर्सिटीशी संबंधित आहात. तर या युनिव्हर्सिटीमध्ये अटेम्प्ट करणं एनटी एक्झाम देणं असेल किंवा तिथे शिक्षणाची इच्छा करणं व्यक्त होणं असेल, मराठी तरुणांचा या युनिव्हर्सिटीमध्ये येण्याबद्दलचा ओढा, एक प्रयत्न, पर्सेंटेज काय आहे नेमकं? किती किती बाकीच्या देशभराच्या तुलनेत काय महाराष्ट्राचा रोल त्याचे? सर, मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येते. फक्त एक मुद्दा जो सांगायचा राहिला तो सांग. सांगते, येस, येस. की तुम्ही नोकरशाहीचा उल्लेख केलात त्याच्या अनुषंगाने मला हा मुद्दा आठवला, की हो, आज जे-एन-यू शिकलेले असंख्य विद्यार्थी प्रशासकीय सेवांमध्ये आहेत. विविध बरोबर. प्रकारच्या आज भारताचं जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, तिकडे 3 मंत्री असे आहेत ज्यांचं शिक्षण जे-एन-यूतनं झालेलं आहे. बरोबर. बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी, की आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रात, मुंबई, पुणे किंवा इतर ठिकाणी सोशल सायन्सेसना, समाजशास्त्रांना विशेष आपल्याकडे एक मान दिला जात नाही. हो. म्हणजे मी जेव्हा आर्ट्सला गेले तेव्हा तर असं म्हटलं जायचं, की तुम्हाला सायन्सला ॲडमिशन नाही मिळाली म्हणून तुम्ही आर्ट्सला गेलात का वगैरे अशा पद्धतीचं एक आहे. आणि जे-एन-यू ही एक अशी संस्था आहे जी समाजशास्त्रांमध्ये संशोधन करण्यासाठी एक प्रतिष्ठित विद्यापीठ मानलं जातं. मराठी विद्यार्थ्यांचा प्रश्न जो आहे, मराठी विद्यार्थ्यांचा आकडा हा नेहमीच खूप कमी राहिलेला आहे. मला एक्झॅक्ट आकडा आता माहिती नाहीये. मी सांगू नाही शकणार अच्छा, पर्सेंटेज ठीक किंवा आहे. अशा पद्धतीने. पण खूप पण कमी आहे, कम्पॅरेटिव्हली कमी आहे. खूप कमी आहे. पण त्या मानाने मराठी शिक्षकांचा आकडा जास्त आहे. म्हणजे हम्म. सध्या जर माझं म्हणजे एखाद दुसरं कमी जास्त असेल, पण माझ्या मते 30 शिक्षक सध्या मराठी जे-एन-यू मध्ये शिकवत आहेत. मोठा मोठा आकडा आहे हा आणि हा खूप मोठा आकडा अभिमानास्पद आहे. आहे. आणि सर मी म्हणते जर विद्यार्थीच 70-80 असतील तर त्या मानाने 30 शिक्षक हे प्रमाण खूपच जास्त खूपच झालं. खूपच खूपच. आणि केवळ एवढंच नाही, नुसता आकडा म्हणून नाही, आतापर्यंत अनेक मराठी प्राध्यापकांनी जे-एन-यू मध्ये एक ठसा किंवा जे-एन-यूतच नाही, पुढे जाऊन राष्ट्रीय विषयांमध्ये सुद्धा एक ठसा उमटवलेला आहे. होय. प्राध्यापक मकरंद परांजपे सर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. हो, माहिती आहे. बरोबर. प्राध्यापक निर्मला जोशी मॅडम, ज्या माझ्याच विषयाच्या रशिया आणि सेंट्रल एशियन देशांविषयीच्या खूप सीनियर, त्याच्यानंतर स्पॅनिश विषयातले वसंत गद्रे सर, असे खूप नावं सर घेता येतील ज्यांनी एक विशिष्ट पद्धतीचा ठसा उमटवलेला आहे. दुर्भाग्याने आपण त्या पद्धतीचा पूल एक मराठी विद्यार्थ्यांचा इकडे तयार करण्यासाठी कुठेतरी त्याच्यात एक पालकांच्या मनातली भीती हा एक विषय आहे. सर आणि दुसरा विषय थोडंसं कदाचित मी एक कटू सत्य सांगू इच्छिते,
जेएनयूच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रात ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडंसं त्यांच्या सिलेबसच्या बाहेर जाऊन तयारी करावी लागते. बरोबर. कारण त्यांचा जेवढा अभ्यासक्रम असतो ग्रॅज्युएशनचा तेवढा जेएनयूच्या एंट्रन्सच्या दृष्टीने पुरेसा नसतो. मी स्वतः जेव्हा दिली होती एंट्रन्स तेव्हा मला करावं लागलं होतं. त्यामुळे थोडंफार तर अशा पद्धतीचा एक अप्रोच. आता मी माझ्या केसमध्ये माझ्या गुरूंना महत्त्व देते, ज्यांनी मला त्यावेळेला हे सांगितलं, की "तू 1 वर्ष आधीपासून तयारी सुरू कर. तुला जर जेएनयूला जायचं असेल तर." त्यामुळे मी सेकंड इयर बीएच्या शेवटाकडेच तयारीला सुरुवात केली. थोडासा एक आपल्याला स्ट्रॅटेजीनुसार तयारी करायला लागते. पण तशा पद्धतीने जर तयारी केली तर अवघड नक्कीच नाहीये. खूप मराठी मुलं येत असतात जेएनयूमध्ये शिकायला. अजून एक छोटीशी तक्रार अशी आहे, की माझं म्हणजे नशिबाने मी टिकले दिल्लीत. पण अनेक मराठी मुलं मास्टर्स करून परत जातात. ती इथे आल्यानंतर पहिल्या दिवसापासून, की आम्ही फक्त 2 वर्षांसाठी आलोय आणि आम्हाला दिल्लीत अजिबात थांबायचं नाहीये. आमचे आई-वडील आम्हाला अजिबात परमिशन देणार नाही तिथे थांबायला. अशाच पद्धतीच्या अप्रोचनी येतात. तर कुठेतरी दिल्ली दूर आहे हा जो मराठी माणसाचा अप्रोच आहे तो कुठेतरी इथे अगदी. सुद्धा बघायला मिळतो आज असं मला आज वाटतं. आज आपण जो मी पहिला 15 मिनिटं हे फक्त जेएनयू या विषयावरती यासाठी घातली, की शिक्षण आणि त्यातही जे एका अतिशय प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये घ्यायचं शिक्षण, त्याच्या संधी त्या लोकांपर्यंत महाराष्ट्रात सर्वांपर्यंत पोहोचाव्यात. आणि आता या मुलाखतीनंतर या वर्षी संख्या 70ची एकदम 700 होणार नाही, पण दुप्पट पर्यंत जाईल असं आपण अपेक्षा करूया. आणि जेएनयू संस्कृतीकडनं आपण मध्य आशियाच्या संस्कृतीकडे वळूया. जो तुमचा अभ्यासाचा प्रांत आहे त्याच्यामध्ये आपण आधी विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन मध्ये पण आपण थिंक टँक रिसर्चर म्हणून काम केलं आणि त्यामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स याच्यासाठी पण आपण काम केलं. आणि नंतर पीएचडीचा विषय जो होता तो मध्य आशिया युरेशिया असा होता. आता नवीन जो माणूस ऐकतो या विषयामध्ये, हे मध्य आशिया म्हणजे काय, युरेशिया म्हणजे काय, त्यांना रशिया माहित असतो, त्यांना चीन माहित आहे, अफगाणिस्तान माहिती आहे, पण अफगाणिस्तान ते रशिया या वाटेतले जे 4-5 राष्ट्र आहेत त्याचं नेमकं सामरिक महत्व त्याच्या सांस्कृतिक अंगानं आणि राजकीय अंगानं मला समजावून सांगा. सगळ्यात पहिल्यांदी आपल्याकडे अनेकांची अशी अजूनही समजूत असते, की उझबेकिस्तान रशियात आहे. तर तसं नाहीये. हे स्वतंत्र देश आहेत सगळे. सोव्हिएत संघाचा भाग असलेली ही 5 राष्ट्र, सोव्हिएत संघात एकूण 15 गणराज्य होती. होय. 1991 साली सोव्हिएत संघाचं विघटन झालं विभाजन. आणि त्यानंतर ही 15 राष्ट्र स्वतंत्र झाली. त्यामध्ये मध्य आशियामध्ये 5 राष्ट्रांचा उदय झाला. कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान अशी ही 5 राष्ट्र आहेत, ज्यांच्याशी आपले खूप जवळचे संबंध आहेत. हजारो वर्षांपासूनचे आहेत आणि आजही आपण ते टिकवलेले आहेत. आता त्याच्यात विषय असा आहे, की 91 साली ही जेव्हा राष्ट्र स्वतंत्र झाली, त्यावेळेला जगभरातनं त्यांच्या अखंडतेविषयी किंवा सुरक्षेविषयी किंवा एकूणच त्यांच्या आर्थिक विकास कशा पद्धतीने ते करतील किंवा राजकीय स्थिरता कशी, स्थैर्य कसं येईल अशा पद्धतीचे अनेक प्रकारच्या शंका-कुशंका जगभरातनं व्यक्त होत होत्या. पण आज 30 वर्ष झाल्यानंतर ह्या 5ही देशांनी हे सिद्ध केलेलं आहे, की ते आज एक दृढ पाय रोवून उभे आहेत. एका दिशेने जे त्यांच्यावर असलेली आर्थिक आव्हानं होती, त्यांच्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने मात केलेली आहे आणि सुरक्षा आव्हानांचा सुद्धा अतिशय समर्थपणे त्यांनी लढा दिलेला आहे त्यांच्याशी. अजूनही सुरक्षा आव्हानं आहेत, पण आता असं म्हणता येणार नाही, की त्यांच्या अखंडतेला धोका आहे. त्यांनी स्वतःला दृढ केलेलं आहे आपल्या जे राष्ट्र-राज्य संकल्पना आहे त्या संकल्पनांमध्ये. आता हे सांगितल्यानंतर एकूणच मध्य आशियाचं सामरिक महत्व काय किंवा भारत मध्य आशियाकडे कुठल्या पद्धतीने बघतो ह्याकडे मी येते सर. मध्य आशियाची ही जी 5 राष्ट्र आहेत यांचं सगळ्यात महत्वाचं फीचर जे आपल्याला त्याच्या नावाप्रमाणेच तो एक मध्यवर्ती प्रांत आहे. आपण बरोबर. मध्य आशिया म्हणतो कारण आशिया खंडाच्या अतिशय केंद्रबिंदूमध्ये ही 5 राष्ट्र आहेत. त्यामुळे हे जे एक मोक्याचं स्थान त्यांना लाभलेलं आहे, हे आज नाही, हे 5000-6000 वर्षांच्या इतिहासापासून ह्या स्थानाने त्यांच्या एकूणच जडणघडणी जी काही झालेली आहे त्याच्यात खूप मोलाचा एक भूमिका निभावलेली आहे. कारण चीन भारताकडनं वर रशिया युरोपकडे जाणारे सगळे जे काही व्यापारी मार्ग होते ते ह्या मध्य आशियाई देशांमधनं जात होते, ज्याला नंतर सिल्क रूट असं म्हणण्यात आलं. आपण सिल्क पूर्वी सिल्क रूट त्याला म्हणजे तोच का, सिल्क रूट म्हणजे तोच आहे का?
सिल्क रूट म्हणून जो प्रसिद्ध होता तोच का? हो, ऍक्च्युली सिल्क रूट कशाला म्हणायचे, जो चायनाकडून युरोपकडे जाणारा मार्ग होता, व्यापारी मार्ग, त्याला सिल्क रूट म्हणायचे. पण सिल्क रूट शब्दाप्रमाणे तो एक रस्ता नव्हता, ते रस्त्यांचं जाळं होतं. जाळं होतं. म्हणजे कारण ते पायी जायचे त्यावेळेला, म्हणजे उंट आणि तसं ते कॅरवान रूट्स होते, त्यामुळे एक ठराविक असा काही हायवे कोणी बांधलेला नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं जाळं होतं आणि त्यातले बरेचसे मार्ग ह्या मध्य आशियाई देशांमधनं गेलेले होते, ज्याच्यात समरकंद, बुखारा अशा पद्धतीची ही शहरं उदयाला आली, जिथे ते एक थांबा म्हणून वापर व्हायचा आणि त्याच्यातनं त्यांचे स्वतःची भरभराट झाली. तर हे जे मोक्याचं स्थान आहे, ह्याचं महत्व आजही आहे. कारण जितके संपर्कता प्रकल्प, कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स जितके बनत आहेत, त्या सगळ्यांमध्ये इन्क्लुडिंग आता पुढे आपण येऊ त्याच्यावर, चायना बेल्ट अँड रोड करतंय किंवा आपण भारताकडनंही काही प्रकल्प आहेत ज्याच्यावर आपण पुढे बोलू. तर हे सगळ्या प्रकल्पांच्या दृष्टीने हे जे मोक्याचं स्थान आहे, हे सगळ्यात महत्वाचं पहिलं सामरिक महत्व. दुसरं सामरिक महत्व आहे की हे प्रदेश हे नैसर्गिक त्यांच्याकडे ज्या काही ऊर्जा स्रोत आहेत किंवा एकूणच जे काही खनिज स्रोत आहेत, त्यांच्या दृष्टीने एक विपुल, अतिशय श्रीमंत अशा पद्धतीचे ते मानले जातात. कझाकस्तानात नैसर्गिक तेल आणि वायू दोन्ही विपुल प्रमाणात आढळतं. तुर्कमेनिस्तानात नैसर्गिक वायू आढळतो. तुर्कमेनिस्तान जगात 4थ्या नंबरला आहे. उझबेकिस्तानातही ते दोन्ही आहे. कझाकस्तान आणि उझबेकिस्तान दोन्हीमध्ये युरेनियमचे साठे सापडतात. आणि ह्या पलीकडे जाऊन ह्यांच्याविषयी मी सांगते कारण आता एक एनर्जी सिक्युरिटीचा विषय सगळीकडे बोलला जातो, पण इतर अनेक खनिज संपत्ती तिकडे सापडते. सोनं, चांदी, कथील, तांबे, त्याच्यानंतर रेअर अर्थ मेटल्स ज्याला म्हणतात त्या प्रकारची, किंवा किर्गिस्तान आणि ताजिकिस्तानात जलस्रोत भरपूर आहेत. त्या हायड्रो पॉवरच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ती मानली जातात. हे दुसरं महत्व. आणि तिसरं महत्व जे आहे ते एक सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय वोलेटाईल असा तोच प्रदेश मानला जातो. कारण ह्या प्रदेशाच्या दक्षिणेला अफगाणिस्तान आहे आणि अजून थोडंसं दक्षिणेला गेलं तर पाकिस्तान आहे. दक्षिण पूर्वेकडे गेलं तर पाकिस्तान आहे, ज्याला आफपाक असं म्हटलं जातं. आपण भारतात आफपाक हा शब्द वापरत नाही, पण त्या प्रदेशाचं एकूण एक वर्णन करण्यासाठी मी हा शब्द वापरते. एकीकडे इराण आहे, त्यांच्या पूर्वेकडे बघितलं तर चीनचा शिंजियांग प्रांत येतो आणि वर रशियाचा जो दक्षिण प्रांत आहे ते. त्यामुळे एक सुरक्षेच्या दृष्टीने ही राष्ट्र नेहमी एका आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आलेली आहेत, विशेषतः अफगाणिस्तानमुळे. कारण अफगाणिस्तानाशी 3 देशांच्या सीमारेषा लागून आहेत, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान. आणि या तिन्ही देशांचं फक्त सीमारेषा नाही, तर त्यांचे कैक वर्षांचे एक सांस्कृतिक आणि भाषिक संबंध अफगाणिस्तानात आहेत. अफगाणिस्तानात स्वतः मध्य आशियाई एथनिसिटीचे लोक राहतात. उझबेक आणि ताजिक खूप मोठ्या प्रमाणावर आहेत अफगाणिस्तानात, ज्यांचे त्यांच्या त्या देशातल्या लोकांशी रोजचे संबंध आहेत. त्यामुळे एक स्पिलओव्हर इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, की इथून त्या बॉर्डरच्या पलीकडे इकडच्या सुरक्षा आव्हानांना जायला काही वेळ लागणार नाही, अशा पद्धतीच्या एका व्होलेटाईल परिस्थितीमध्ये हा प्रांत आपल्या एक उदयाला येतो आहे. त्यामुळे ह्या 3 दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. इतरही अनेक विषय आहेत, पण मुख्यतः या 3 दृष्टीने सामरिक महत्व. याच विषयाने याचं महत्व ओळखूनच मला आठवत आहे की सुषमाजी जेव्हा विदेश मंत्री होत्या तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन या 5 राष्ट्रांची एक परिषद भारताच्या पुढाकाराने समरकंदला आयोजित केली होती आणि त्यामध्ये अफगाणिस्तानला अतिथी राष्ट्र म्हणून बोलवलं होतं. हा संपूर्ण म्हणजे आज जी आपण चीनची स्थिती पाहतो आहोत, चीनचा जो आपल्याला समस्या दिसते त्याचं एक भाकीत डोळ्यासमोर ठेवून ही स्ट्रॅटेजी तेव्हापासून आखली गेली असं वाटतं. त्यामध्ये दुसरा एक संदर्भ मला द्यायचा आहे, म्हणजे तो सगळ्यांना ऐकताना लक्षात येईल. जसं अप पाक आपण जो शब्द वापरला तसाच तो पाकव्याप्त काश्मीरचाही वरचा भाग असू शकतो नकाशाच्या आधारावरती. तर या दृष्टीनं अभिजित गोडबोले आहेत ते त्या दृष्टीनं विचारणार. त्यांचे 2 प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न असा आहे की या संपूर्ण प्रदेशाचं नेतृत्व भारताकडे येण्याचे काय शक्यता आहे? अभिजितजी, आपला प्रश्न विचारा. आवाज आपण म्यूट आहात. सॉरी. माझा प्रश्न असा होता की चीन विस्तारवादी धोरणाचा जो प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या प्रकाशामध्ये भारत हा आशिया खंडातला एक विश्वासार्ह नेता म्हणून पुढे कधी उदयास येऊ शकतो का? हा बेसिकली मला विचारायचा होता प्रश्न होता.
आत्ताच गेल्या आठवड्यात मोदी लडाखला गेले होते, आपले पंतप्रधान मोदी लडाखला गेले होते आणि त्यांनी जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी विकासवाद आणि विस्तारवाद अशा दोन संकल्पनांविषयी बोलले आणि त्यांच्यात मुख्य त्यांचं हे होतं की चीन हे एक विस्तारवादी धोरण अवलंबणारा देश आहे आणि भारत त्याच्या विरोधात एक विकासवादाचं आंतरराष्ट्रीय राजकारण देऊ पाहतोय. भारतात आपण अंतर्गत विकास आपला करतोच आहोत, ती प्रक्रिया चालूच राहणार आहे. पण भारताने अगदी सुरुवातीपासून हे एक धोरण घेतलेलं आहे की स्वतःच्या विकासामध्ये आपण आपले जे छोटे सहभागी देश आहेत ज्यांच्या बरोबर आपण आपले पार्टनर्स जे आहेत त्यांना सामील करून घ्यायचं. त्यामुळे याला प्राईम मिनिस्टर मोदी डेव्हलपमेंट पार्टनरशिप असं म्हणतात, म्हणजे विकासाची मैत्री किंवा विकासाची साझेदारी. आता त्याच्यामध्ये मी मुख्यतः मध्य आशियाई देशांबद्दलच बोलीन. अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदी पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या काळातच 2013 मध्ये कनेक्ट सेंट्रल एशिया पॉलिसी नावाची एक पॉलिसी आपण केली होती, आणली होती. त्याच्यावर 2014ला मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विशेष अंमलात ते आणणं सुरुवात झालेलं आहे. प्राईम मिनिस्टर मोदी हे पहिले पंतप्रधान असे होते ज्यांनी सगळ्या 5ही राष्ट्रांना भेट दिली आतापर्यंतचे, एवढ्या वर्षांमधले पहिल्यांदा असं घडलं की आणि त्यांनी एकाच वेळी 2-2 दिवस प्रत्येक राष्ट्रात अशी ती मोठी टूर 1 आठवड्याची केली होती. आणि त्यानंतर पुढे जाऊन अशा पद्धतीचे अनेक. आता हे जे सरांनी रामदासी सरांनी उल्लेख केला, सुषमाजींनी जो एक डायलॉग सुरू केला, त्याच्या आधी एक ट्रॅक टू डायलॉग आधीपासून सुरू झालेला होता, ज्याच्यात आपल्या देशामधले आणि त्या 5 देशांमधले पॉलिसी मेकर्स आणि तिकडचे लिडिंग अकॅडमिशियन्स यांच्यात दरवर्षी एक कॉन्फरन्स होते आणि ते ह्या सगळ्या महत्वाच्या विषयांवर बोलतात. ज्याच्यात 2017 मध्ये 18 मध्ये समरकंदला झाली होती ती कॉन्फरन्स, ज्याच्यात मी भारताकडनं एक सहभागी म्हणून गेले होते. सांगण्याचा मुद्दा हा की ट्रॅक टू डायलॉग आधी सुरू झाला आणि त्याच्यातनं ह्या सगळ्याला चालना मिळून पुढे जाऊन त्यांनी ट्रॅक 1 डायलॉग सुरू केला. ट्रॅक 1 या शब्दाचा अर्थ काय, जे पॉलिसी मधले आहेत त्यांना माहित असेल. ट्रॅक 1 म्हणजे डायरेक्ट गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, जेव्हा एकमेकांमध्ये संवाद होतो तेव्हा त्याला ट्रॅक 1 म्हणजे जो अतिशय महत्वाचा एक निगोसिएशनचा टप्पा मानला जातो, ज्याच्यात सुषमाजी आपल्याकडनं विदेश मंत्री म्हणून सामील झाल्या होत्या. त्याच्यात ह्या 5ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि एक अतिथी राष्ट्र म्हणून अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांना आपण बोलावलेलं होतं, जो झाला होता समरकंदमध्ये 2019च्या जानेवारी महिन्यात. आणि त्याच्यानंतर आता तो रेग्युलरली म्हणजे दर 1 वर्षांनी करायचा, वेगवेगळ्या देशात त्याचं हे असेल अशा पद्धतीचा आहे. हा डायलॉग जो होता त्याच्यात आपण अफगाणिस्तानला का बोलावलं होतं, कारण रामदासी सरांनी सांगितल्याप्रमाणे सेंट्रल एशियन देश आपण जे आहेत ते आपल्या अगदी लगेच पूर्वेला आहेत. म्हणजे आपला जो पाकव्याप्त काश्मीरचा जो गिलगिट बाल्टिस्तानचा जो प्रांत आहे त्याच्यावर अफगाणिस्तानचा एक छोटासा वाखाण कॉरिडॉर येतो, अतिशय चिंचोळा, आणि त्याच्यावर लगेच ताजिकिस्तान सुरू होतो. त्यामुळे आणि केवळ भौगोलिक म्हणून नाही, इतिहासात सुद्धा जर आपण वाकून पाहिलं तर असं दिसतं की आपण मध्य आशियाई देशांशी जो आपला संपर्क आलेला आहे तो नेहमी अफगाणिस्तान मार्केट, ज्याला खैबर खिंड म्हणतो आपण, त्याच्यातून आलेला आहे. आणि ही जी देवाणघेवाण आहे ही हजारो वर्षांची आहे, म्हणून अफगाणिस्तानला घेतल्याशिवाय हा संवाद पूर्ण होऊ शकत नाही. आणि अनेकांच्या दृष्टीने अफगाणिस्तान हे देखील एक मध्य आशियाई राष्ट्रच आहे, जरी ते पोस्ट सोव्हिएत राष्ट्र नसलं तरी. त्यामुळे हा अशा प्रकारचा एक डायलॉग आपण सुरू केला. आता त्याच्यात तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याकडे मी येते की विकासाचं एक आशियाई नेता किंवा पुढारी देश, पुढाकार घेणारा देश अशा यांनी भारत पुढे जाऊन उदयाला येऊ शकतो का? ह्याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. सध्या आपण अजूनही नेता म्हणून एस्टॅब्लिश झालेले नाही आहोत, पण आपली ह्या देशांमध्ये ज्या प्रकारच्या एंगेजमेंट्स आहेत त्या दिशेने सुरू आहेत. आणि केवळ मध्य आशियाई देशच नाही तर आफ्रिकेतले देश, साऊथ ईस्ट एशियातले देश, लॅटिन अमेरिकेतले देश आणि गल्फ कंट्रीज या सगळ्यांबरोबर आपली ही जी विकासाची पार्टनरशिप आहे ती सुरू आहे. त्याच्यातले काही मी आता सेंट्रल एशियाच्या अनुषंगाने काही मुद्दे सांगते. एक म्हणजे भारताला आपण सध्या कोविडच्या काळात याला अधिक महत्व आलेलं आहे, आपण फार्मासिस्ट ऑफ द वर्ल्ड म्हटलेलं आहे. त्यामुळे फार्मास्युटिकल जे आपले त्यांच्याकडे एक्सपोर्ट्स आहेत रश्मीजी एक मिनिट फक्त, की याच अनुषंगाने त्यांचा दुसरा प्रश्न आहे व्यापारिक मुद्द्यात ना, त्यामुळे त्यांचा दुसरा प्रश्न नेमका समजून मी मग त्या विषयावरती येऊ आपण. मला अजून एक खूप इंटरेस्टिंग त्याच्यामधलं हे होतं, मुद्दा होता की
आर्थिक विमुक्तता जी म्हणतो आपण ती कमी करण्यासाठी बाकी म्हणजे आपलं राष्ट्रीय धोरण किंवा भारताचा व्यापार धोरण कशा प्रकारे सुधारलं गेलं पाहिजे किंवा आहे ते आता काय आहे मध्य आशिया धरून हा विषय हा, धरून बेसिकली मी मध्य आशिया धरूनच बोलते थोडंसं, कारण बाकी आर्थिक विषयांवरचे विशेषज्ञ येत असतील तुमच्याकडे नेहमी बोलायला. मगाच्या प्रश्नात अजून 2-3 मुद्दे मी सांगते. एक तर फार्मसी, दुसरी गोष्ट मेडिकल, आपला जो त्यांच्या बरोबरचं कोऑपरेशन आहे ते खूप जास्त आहे. अनेक मध्य आशियाई टुरिस्ट, म्हणजे हा सगळा आर्थिक विषयही आहे म्हणून मी हे दोन्ही एकात बोलतेय. अनेक मध्य आशियाई टुरिस्ट इकडे मेडिकल टुरिस्ट म्हणून येत असतात, त्यांची एक ट्रीटमेंट करून घेण्यासाठी दिल्लीला म्हणा किंवा दुसऱ्या शहरांमध्येही, किंवा टेलिमेडिसिनच्या द्वारे सुद्धा आपल्याकडचे डॉक्टर्स तिकडच्या डॉक्टर्सना नेहमी नियमितपणे एक प्रकारचं मार्गदर्शन करताना कन्सल्टेशन दिसतात. आणि हे कोविडच्या काळात अधिक प्रकर्षाने होतंय. तसंच त्याच्याबरोबर क्लायमेट चेंजच्या विषयात आपल्या पंतप्रधानांनी जे 2 महत्वाचे प्रकल्प आणले, एक तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स आणि दुसरं म्हणजे ग्लोबल कन्व्हेन्शन ऑन डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर. या दोन्हीमध्ये मध्य आशियाई देशांबरोबर आपण एक प्रकारचं सहकार्य करताना दिसतोय. तसंच आयटेक फेलोशिप्सच्या अंतर्गत आपण या छोट्या देशांमधल्या विद्यार्थ्यांना भारतात ट्रेनिंग देत असतो, विशेष करून इंग्लिश भाषा आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या 2 विषयांमधलं. आणि त्याच्यासाठी हजारो मुलं दरवर्षी सेंट्रल एशियातनं इकडे येत असतात. आणि इतर अनेक सांस्कृतिक विषयही खूप मोठा आहे, म्हणजे भारत आणि मध्य आशिया सांस्कृतिक हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. योगा आहे किंवा आपल्या इंडियन फिल्म्स तिकडे खूप पॉप्युलर आहेत. आता त्याच्यात एकमेव मुद्दा असा आहे की अजूनही आपला आर्थिक व्यापार ह्या देशांशी खूप कमी आहे. खूप कमी, म्हणजे अगदी नगण्य आहे, म्हणजे 1% पेक्षाही कमी. आपला निग्लिजिबल आहे. बरोबर, अगदी निग्लिजिबल आहे. आपला त्यांच्या व्यापारातला जो काही टक्का आहे आणि त्यांचा आपल्या व्यापारातला, दोन्ही निग्लिजिबल आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, कारण आपल्याला त्यांच्या बरोबर डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही. आपल्याला त्यांच्याकडे पोहोचण्यासाठी चीन आतापर्यंत 2 मार्ग होते. एक तर पूर्णपणे गोल फिरून चीनमध्ये जायचं आणि बाय रोड चीन मधून जायचं, आणि दुसरा मार्ग पूर्ण सुएझ कॅनाल, मेडिटेरेनियन करून रशिया आणि रशियातनं खाली मध्य आशिया. आता तुम्ही विचार करू शकता की अशा पद्धतीने किती बिझनेसमन पुढे येत असतील व्यापार करण्यासाठी. आणि आता सध्या आपण जे नवीन प्रकल्प सुरू केलेले आहेत त्याच्यात एक प्रकल्प आहे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडोर, ट्रान्सपोर्ट कॉरिडोर, दक्षिण उत्तर दक्षिण परिवहन कॉरिडोर. हा, त्याच्या दृष्टीने आपण इराण मधून, म्हणजे हा जो मुख्य प्रकल्प सुरू झाला तो भारत, इराण आणि रशिया या 3 देशांनी मिळून सुरू केला. त्यानंतर मध्य आशियाई देशांनी सुद्धा त्यांच्यात उडी मारलेली आहे, ज्याच्यात इराण मार्गे, म्हणजे आपण समुद्री मार्गाने इराणला जायचं आणि त्यानंतर इराणवरून वर आपण भूमार्गाने वर सेंट्रल एशियन कंट्रीज, मग त्याच्यानंतर इकडे अफगाणिस्तान, वर रशिया आणि युरोप, अशा पद्धतीने 40% पेक्षा वेळ आपला वाचणार आहे. आणि कॉस्टिंग पण अर्थातच कमी होईल. त्यामुळे हा सगळ्यात मुख्य मुद्दा आहे. आपल्याला व्यापारी जी काही धोरणं आहेत त्याच्यात, म्हणजे निदान मध्य आशियामध्ये तरी कनेक्टिव्हिटी हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. आता त्याच्या 2-3 गोष्टी, एक एअर कॉरिडॉर बद्दल चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तान बरोबर ऑलरेडी आपला एअर कॉरिडॉर आहे. मध्य आशियाई देशांबरोबर इन डिस्कशन आहे. अशगाबाद अग्रीमेंट नावाचं एक अग्रीमेंट मध्ये आहे, जे 4 राष्ट्रांमध्ये आहे, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण आणि ओमान. आता त्याच्यात भारत गेल्या वर्षीपासून सहभागी झालेला आहे, जे फक्त ट्रेडसाठीच असलेला करार आहे, तो फक्त व्यापारासाठी. त्यामुळे भारताला त्याच्यात त्या 4 देशांबरोबर जो काही व्यापारी मार्ग आहे तो डेव्हलप करण्यासाठी फायदा होऊ शकतो. तर ह्या सगळ्या दृष्टीने, आणि जर मोठा विचार करायचा, म्हणजे एक व्यापक विचार करायचा म्हटला, तर आर्थिक धोरण नक्कीच आपल्याला खूप विचार अजून करणं गरजेचं आहे आणि एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आपल्याला त्यासाठी करायची आहे. आता लडाखमध्ये काहीतरी इश्यू झाला आणि लगेच अख्ख्या भारतभर बहिष्काराची चळवळ आपण सुरू केली आहे. ती किती दिवस टिकेल आणि काय त्याचं होईल पुढे आपल्याला माहित नाही, कारण डिसएंगेजमेंटच्या बातम्या यायला लागल्यानंतर आपल्याकडची मुवमेंटही थंड पडली आहे. बरोबर. पण त्याच्यात मला असं वाटतं की सरकारला सुद्धा आणि आपलं जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्यांना सुद्धा एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजीनी ह्याकडे बघायला लागेल, ज्याच्यामध्ये मेक इन इंडियामध्ये भारतात जास्तीत जास्त निवेश आणि चीन बरोबर खास करून आपला जो डेफिसिट आहे तो कमी करणं, ज्याच्यासाठी आपण आरसीईपी मध्ये भाग न घेणं वगैरे अशा पद्धतीची वेगवेगळी एक करतोय. पण आता मी आजचा आपला फोकस मध्य आशिया असल्यामुळे त्याच्यात जात नाही, पण हा मुद्दा नक्कीच आहे की व्यापार आपला वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आपले राजकीय संबंध, सांस्कृतिक संबंध किंवा पीपल टू पीपल हे सगळं खूप जास्त आहे, खूप चांगलं आहे,
पण व्यापारी संबंध मात्र अतिशय कमी आहेत. कमी आहे, भारताचा खूप कमी आहे. निवेशही खूप कमी आहे मध्य आशियाई देशांमध्ये. आता गेल्या 2-3 वर्षात काही सुरू झाले आहेत. भारताच्या 2 विद्यापीठं तिकडे सुरू झालेली आहेत. एक शारदा आणि अमिटी उझबेकिस्तानात. आणि अशा प्रकारचे काही आपण फार्मास्युटिकल एक झोन त्यांनी खास आपल्यासाठी बनवलेला आहे. फ्री आपण इकॉनॉमिक झोन. या सगळ्या भागामध्ये राजकीय, सामरिक आणि व्यापारी असा विषय घेत होतो. मी थोडासा संस्कृतीवरती येतो, कारण अनेकांना संस्कृतीशी पण त्याशी जोडायचं आपण तिथे राहिलात. आणि विशेषतः ताश्कंद या शहराच्या संदर्भामध्ये लोकांची खूप हे आहे की आधी ज्या काळात ताश्कंद करार झाला तेव्हाचा ताश्कंद आणि आताचा ताश्कंद, आणि ही पाचही राष्ट्र भारताला सांस्कृतिकदृष्ट्या कशा प्रकारे पाहतात, ते स्वतःला कसे कनेक्ट करतात सांस्कृतिकदृष्ट्या, या विषयावरती यायचं आहे. भारताचे आणि मध्य आशियाचे सांस्कृतिक संबंध हे हजारो वर्षांपासूनचे आहेत, हे मी तुम्हाला आधीही म्हटलं. आणि हे जे सांस्कृतिक संबंध आहेत ते म्हणजे मी माझ्या अभ्यासातनं मला हे असं दिसलं की भारत म्हणा, मध्य आशिया म्हणा किंवा इकडे तिबेट म्हणा, मंगोलिया म्हणा, हे सगळे जे राष्ट्र आहेत, अफगाणिस्तान पण, हे एका सिंगल जिओ कल्चरल एंटिटीचा भाग आहेत असं मला वाटतं. म्हणजे आपल्यात खूप सांस्कृतिक साम्य आहे आपल्या, आणि त्याचबरोबर एकमेकांबरोबर देवाणघेवाण खूप आपली झालेली आहे. प्राचीन काळामध्ये ज्या वेळेला आपण उत्तरापथ म्हणतो त्याला, नंतर कालांतराने सिल्क रोड त्याला सामील झाला आणि त्याला सिल्क रोड ही संज्ञा हे झाली. पण आपला व्यापार ह्या देशांबरोबरचा हजारो वर्षांपासून सुरू आहे. व्यापाराबरोबरच सिल्क रोडच्या काळात भारतीय व्यापारी किंवा भारतीय सावकार, मनी लेंडर्स ज्याला म्हणतो आपण, किंवा अगदी दुभाषे सुद्धा, हे त्या राष्ट्रांमध्ये त्या शहरांमध्ये विपुल प्रमाणात होते त्या काळात. आणि आता हल्ली मी बुखाराला भेट दिली होती, त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं की तिकडे एक मोहल्ला आहे ज्याला ते इंडियन मोहल्ला असं म्हणतात, हिंदुस्थानी मोहल्ला असं म्हणतात ते. आता कोणी तिथे भारतातलं राहत नाही, मग का म्हणतात असं? कारण प्राचीन काळात तिकडे सगळे भारतीय व्यापारी वगैरेचं तिकडे वास्तव्य होतं. त्यानंतर फक्त आपण वस्तूंचीच देवाणघेवाण केली का? नाही. तर त्याच्याबरोबर आपल्याकडची संस्कृती, आपल्या कला, आपल्या भाषा किंवा बुद्धिझम किंवा आपल्या हिंदू धर्मातलेही काही तिकडे अवशेष अजूनही सापडतात. बुखारा हे जे नाव आहे शहराचं, ते मला असं सांगण्यात आलंय, हिस्टॉरिकल रेकॉर्डेड आहे हे, की विहारा, बुद्धिस्ट विहारा जो असतो त्याच्यावरनं बुखारा हा अपभ्रंश होऊन बुखारा नाव पडलेलं आहे. आणि आजही बुद्ध धर्माचे अनेक अवशेष तिकडे आढळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्याच बरोबरीने मी थोडासा याच्यात आणतो, कारण विषय संदर्भ आलाच आहे. तर डॉक्टर प्रशांत रोकडे आता आपल्या पॅनलवरती आहेत, जे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचे ज्येष्ठ अधिकारी आहेत, फायनान्स डिपार्टमेंट मध्ये आहेत, आणि त्यांचा स्वतःचा अभ्यासाचा विषय हा बुद्धिझम आहे. आणि त्यामुळं जे मी मध्य आशियामधला सगळ्या सांस्कृतिक परंपरा आणि याचा अभ्यास केलाच आहे. परंतु आता जो आक्रमक चीन किंवा चीन बद्दलची जी साधारणपणे एकेकाळी भाई भाई, हिंदी चीनी भाई भाईच्या संकल्पनेतनं आता एकदम लालेलाल चीन आणि आपण एकमेकांच्या समोर उभे राहोत असे अगदी ताणून, तर तिथं चीन आणि भारत याचा सांस्कृतिक संबंधच आहे बुद्ध. आणि बुद्धिझम तिथे कसा कमी पडतोय, की काय नेमकं बुद्धिझमचं हे रोल आहे, यासाठी जे डॉक्टर रोकडे प्रशांत जी आपला प्रश्न विचारताय, त्यांचे 2 प्रश्न बुद्धाशी संबंधितच आहेत, बुद्धिझमशी संबंधितच आहेत. तर आपला प्रश्न विचारा. आजचा नमस्कार सर्वांना, मी प्रशांत रोकडे. आजच्या जो चर्चेचा विषय होता त्या अनुषंगाने की चीनच्या कुरापती कागाळ्या यांना उत्तर काय, बरोबर. तर मी नुकतंच फुनचुक स्टॅपडॉन यांचं द ग्रेट गेम ऑफ बुद्धिस्ट हिमालय, तर त्या अनुषंगाने मला विचारायचं होतं की जे 2300 किलोमीटरची ही जी बुद्धिस्ट हिमालया जो आहे, ज्याचा 2500 वर्षाचा इम्पॅक्ट आहे, कल्चर आणि सगळ्या ट्रेड सुद्धा तिथून सुरू झाला. आणि चायनाला अलीकडे तो डॉमिनन्स डायल्यूट करण्यासाठी तो जो पाम आहे तिबेटचा, ज्याला माओ झेडॉंगनी म्हटलेलं होतं, आणि 5 फिंगर्स, तर ह्या ज्या सगळ्या एक्झिस्टिंग गोष्टी आपल्या बाजूनी असून सुद्धा आपण का कमी पडत आहोत? सर, अगदी प्रॅग्मॅटिक उत्तर द्यायचं तर राजकारण हे नेहमी वरचढ ठरतं बाकी सगळ्या गोष्टींना, आणि इंटरनॅशनल विषयांमध्ये म्हटलं तर जिओ पॉलिटिक्स. त्यामुळे हे बाकी सांस्कृतिक संबंध वगैरे त्याच्या पुढे एक बॅकसीट घेताना दिसतात. पण अगदी माझं पूर्ण मी सहमत आहे,
खरं तर मला असं वाटतं हे जे सॉफ्ट पॉवर एलिमेंट्स आहेत आपल्या नात्यांमधले ते अधिक स्ट्रॉंग असतील तर हे अशा पद्धतीचं हे व्हायलाच नाही पाहिजे. कारण शेवटी कुठेतरी बुद्ध धर्म म्हणा, बुद्धिझम म्हणा, हा कुठेतरी एक शांततेचा धर्म म्हणून एक आलेला होता. आता ह्याच्यात पॅराडॉक्स असा आहे की चीनमध्ये सगळ्यात जास्त बुद्धिस्ट फॉलोअर्स राहतात जगातले. त्यामुळे 55%. हा तर आता त्याच्यात तिबेटियन असतील बऱ्यापैकी, पण बाकी पण म्हणजे इतर चायनामध्ये सुद्धा, शिंजियांगमध्ये सुद्धा खूप बुद्धिस्ट राहतात वगैरे असं आहे. तर आता एकीकडे आपण आपले ही जी सांस्कृतिक वारसा आहे ते एस्टॅब्लिश करायला पाहिजे. कुठेतरी आपणही कमी पडतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं मला वाटतं. आणि कधी कधी फक्त एक लिप सर्व्हिस म्हणा की आपण गेलो तिकडे किंवा व्हिजिट झाली की आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आणि त्याच्यानंतर आपण अग्रीमेंटही आता उदाहरणार्थ जे नॅशनल म्युझियम आहे दिल्लीतलं आणि उझबेकिस्तानाचं जे काउंटर पार्ट आहे त्यांचं नॅशनल म्युझियम यांच्यामध्ये करार झालेला आहे. गेल्या वर्षी दोघांनी जॉईंटली दिल्लीच्या आपल्या नॅशनल म्युझियम मध्ये एक एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं होतं. जॉईंटली पार्टनर कंट्री होती उझबेकिस्तान. सॉरी. त्याच्यात अनेक जुन्या मॅन्युस्क्रिप्ट म्हणा ज्याच्यात बुद्धिस्ट हे सुद्धा होते किंवा त्याच्या काही अवशेष होते, काही वस्तू अशा पद्धतीच्या की ज्याच्यात फिगरिन्स म्हणा किंवा असं त्यांनी तिकडे डिस्प्ले केलेलं होतं. आणि फक्त उझबेकिस्तानच नाही तर हे सगळीकडे म्हणजे अगदी बामियान गांधार पासून आपण वर जसे जातो आणि बुद्धिझम जो प्राचीन काळात गेला त्याचाही मार्ग हाच होता. म्हणजे ज्या मार्गाने अनेक आक्रांता इकडे आले त्याच मार्गाने बुद्धिझमही गेलेला आहे. आणि गांधार, मग त्यानंतर सुरखानदरिया नावाचा एक प्रांत आहे उझबेकिस्तानात, तिथून पुढे मग किर्गिस्तान आणि तिथून शिंजियांग मार्गे चायनामध्ये तो गेलेला आहे. शिंजियांग मध्ये सुद्धा दुनहुआंग नावाचं एक शहर आहे. डॉक्टर रोकडे सरांना माहित असेल. तिकडे खूप मॅन्युस्क्रिप्ट आढळतात आणि हा एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट आहे की तिकडच्या सगळ्या मॅन्युस्क्रिप्ट्सना पुनरुज्जीवित करणं वगैरे. तर हे जे सगळे विषय आहेत ह्याच्यात कुठेतरी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की फक्त बुद्धिझमच नाही, मी मगाचा जो विषय मांडत होते त्याच्यात माझा पुढचा मुद्दा हा होता की आपलं सायंटिफिक, मॅथमॅटिक्स, ऍस्ट्रॉनॉमी ह्या सगळ्या विषयांमध्ये सुद्धा खूप गिव्ह अँड टेक झालेलं आहे. कारण भारतीय शास्त्रज्ञ जे होते, गणितज्ञ होते, या सगळ्यांनी मध्य आशियाई म्हणा किंवा त्याच्या पुढे जाऊन इतर त्यांच्यावर सुद्धा एक प्रभाव टाकलेला होता. आणि ह्या जुन्या ज्या लिंक्स आहेत त्या कुठेतरी आपण त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. आता म्हणजे मीही ह्या गोष्टीची शिकार आहे. मी जेव्हा पीएचडी करत होते तेव्हा मी हिस्ट्री वाचायचे, पण मी थिंक टँक मध्ये कामाला लागल्यापासून फक्त कंटेम्पररी माझं हिस्ट्रीत जिओपॉलिटिक्सवर. पीएचडी आहे. अच्छा. डॉक्टर माझं हिस्ट्रीच्या पीएचडीच आहे. अच्छा. नाही, मी सुद्धा माझं होतं पॉलिटिकल सायन्सेस, पण त्याच्यात त्यांचं एक नेशन कसं उदयाला आलं, एक राष्ट्रीय अस्मिता कशी, त्यामुळे इतिहासाचा अभ्यास मी त्यावेळेला केला. पण आता असं होतं की जिओपॉलिटिक्स जे काही विषय आहेत ते एक प्राधान्याने पुढे येतात. आणि सध्या सुद्धा आपल्या चायना बरोबर जो काही फेस ऑफ आहे, एकीकडे आपण 70वी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोय की 70 वर्ष झाली आहेत की आपण रिलेशन एस्टॅब्लिश झाली त्याला. त्याच्यात बीजिंग मध्ये आणि दिल्लीमध्ये कमिटी स्थापन होऊन गप्पा सुरू आहेत की काय काय साजरं करण्यासाठी आपण करू शकतो. आणि दुसरीकडे हा फेस ऑफ. त्यामुळे हे जे विषय आहेत ते कुठेतरी आपल्याला जास्तीत जास्त स्ट्रॉंग करायचे. आणि चीन बरोबरचा जो जिओपॉलिटिकल विषय तो नेहमी राहणार आहे. पण निदान हे आपले जे छोटे पार्टनर्स आहेत इन्क्लुडिंग मध्य आशियाई देश यांच्या बरोबर आपल्याला ते. आणि ताश्कंदचा जो विषय आहे, सर तुम्ही मगाशी ताश्कंद बद्दल विचारलं. आज तुम्ही ताश्कंद मध्ये गेलात तर इतकं वेलकमिंग ते भारताबद्दलच्या भारतातल्या लोकांबद्दल त्यांचं इतकं वेलकमिंग असं एक वागणूक असते. म्हणजे ते रस्त्यावर गाणी म्हणायला आणि नाचायला कमी करत नाहीत. राज कपूरची गाणी म्हणा आणि अतिशय प्रेम, अतिशय गुडविल, भारताविषयी आदर. योगा केंद्र जे आहे आपल्या भारतीय सांस्कृतिक केंद्रातलं, तिथे हजारो मुलं शिकायला येतात योगा. त्याच्यानंतर भारतीय भाषा, माझ्यापेक्षाही चांगली हिंदी बोलणारे सर मला तिकडचे 2-3 माहिती आहेत, ज्यांना आपल्याकडचं राष्ट्रपती पदकही मिळालेलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मध्य आशियाई देशांबद्दलच्या त्या कुठेतरी ऑलरेडी आहेत. आणि भारताबद्दलचं त्यांचं आणि म्हणजे ताश्कंद विशेषतः जर तुम्ही म्हटलं ना तर तिकडे भारतीय संस्कृतीचं मध्य आशियातलं एक केंद्र असं म्हणायला हरकत नाही. कारण भारतीय रेस्टॉरंट खूप पॉप्युलर आहेत, खूप भारतीय टुरिस्ट येतात. आणि एकूणच तिकडे लालबहादूर शास्त्री आपले माजी पंतप्रधानांचा तुम्ही उल्लेख केलात, त्यांचं ताश्कंद करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुःखद निधन त्या शहरातच झालेलं होतं.
त्यामुळे आज एक रोड त्यांच्या नावाने आहे तिकडे, ताशकंद स्ट्रीट, शास्त्री स्ट्रीट म्हणून त्यांचा पुतळा आहे चौकात. त्याच्यानंतर त्यांच्या नावाने एक शाळा आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे हे सांस्कृतिक संबंध आहेत आपले. तुम्ही भारत चीन संबंधाच्या वरती जे सिल्क रोडचं नवं नेतृत्व या विषयाला धरून बीजिंगला गेला होता, त्यामुळे तुम्ही चीन पण पाहिला आहे, अनुभवला आहे. तर चीनच्या बद्दलची तुमची पहिली तिथली प्रतिक्रिया, आज जी आता आपण सगळ्यांच्या मनामध्ये एक अविश्वासी भावना निर्माण झाली, ती तिथली तुमची प्रतिक्रिया काय होती? आणि त्याला घेऊनच रोकडे सरांचा आणखी एक प्रश्न पुढचा आहे. तुमचा चीनचा स्वतःचा अनुभव सांगा आणि नंतर रोकडे सरांचा. अच्छा, मी सर आधी रोकडे सर तुमचा आवाज म्यूट करा, अनम्यूट करा. मी म्हटलं माझा प्रश्न आधी विचारू की रश्मी विचारा. आधी बोलतील आणि त्यानंतर मी बोलायचंय? नाही, त्यांना मी घेत होतो यासाठी की चीनवरती पुन्हा आणत होतो की तुमचा दुसरा प्रश्न आहे चीनशी. बरं, मी बोलतोय ना मग. हा, बोला. की ही जी फिनॉमिना आहे ना, पॅक्स सिनिका, जी अलीकडच्या काळात इंटरनॅशनल लेवलवर डिस्कस केल्या जात आहे. सो म्हणजे त्याचाच त्यांच्या त्या फॅक्सिझमचा आपल्यावर जो इम्पॅक्ट होत आहे ना, त्याला काउंटर म्हणून, जसं तुम्ही ट्रेड वगैरे सांगितलं, आपण 3.5% आहे WTOच्या रिसेंट रिपोर्टनुसार आपला वर्ल्ड ट्रेड शेअर. तर हा वाढवून चीनच्या या कुरापतांना पर्याय का द्यावा? माझ्या दोन्ही प्रश्नात मी मुद्दामून विषय घुसवलेला आहे. तो हा पॅक्स सिनिका म्हणजे काय? नाही, म्हणजे त्यांनाही माहित आहे. माझं म्हणणं आहे की पॅक्स सिनिकाचं जे फॅक्सिझम अँड सिनिझम जे आहे दोन्ही, त्यामुळे आपल्याला जो त्रास होत आहे त्याला उत्तर आपण कसं? एक पॅक्स सिनिका ही फार गमतीशीर कन्सेप्ट आहे. म्हणजे मला कळत नाही कुठल्या पद्धतीचा पीसफुल राईज हा चालू आहे, जो म्हणजे फक्त भारतच नाही, प्रत्येक शेजारी देशाची एव्हरी कंट्री हॅज दॅट पॅक्स. प्रत्येक नेबरिंग कंट्री बरोबर. आणि आता गेल्या महिन्याभरात तर अधिक जरा जास्तच चालू आहे. ह्याच्या पार्श्वभूमीवर मी गेल्या वर्षी चीनला गेले होते. सर, एक छोटंसं हे असं की जो सिल्क रोड लीडर्सचा जो प्रोग्राम होता त्यासाठी मी वॉशिंग्टनला गेले होते. मी चीनला जे गेले होते ते भारत चीन ट्रॅक टू डायलॉग होता. जसं मी मगाशी भारत मध्य आशिया ट्रॅक टू डायलॉग म्हटला, तसाच हा भारत चीन असा होता, ज्याच्यात माझं इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सनी तो ऑर्गनाईज केला होता. त्यामुळे मी माझ्या ऑफिस तर्फे गेले होते टीममधनं. तर अर्थातच म्हणजे ज्या पद्धतीचं एक वातावरण आहे, गूढ म्हणा, कुठेतरी एक सिक्रेटिव्ह किंवा कुठेतरी एक असं अग्रेशन, म्हणजे जे बोलताना जाणवत नाही पण ते कुठेतरी आत असतं, हे मला दिसलं. दुसरी गोष्ट मला जी प्रामुख्याने दिसली, मला बीजिंग मध्ये असताना चीनचा कुठल्याही प्रकारचा एक सांस्कृतिक असा तिकडे एक ठसा दिसला नाही, जो दिल्लीत दिसतो किंवा इतर कुठल्या, तुम्ही मॉस्कोला गेलात, दुसऱ्या कुठल्या ओरिएंटल देशामध्ये गेलात तर दिसतो. बीजिंग मधला तो जो थियाननमेन स्क्वेअर आहे तो वगळला, फॉर्बिडन सिटी एक छोटासा प्रांत आहे, तो परिसर आहे, तेवढा वगळला तर बाकी अमेरिकेसारखंच आहे. मांदारीन अमेरिका, फक्त तिकडे सगळं चायनीज भाषेत, मांदारीन भाषेत लिहिलेलं असतं एवढंच. पण त्यांनी, आणि जसं अमेरिकेचं त्यांना एक पद्धतीचं त्यांना फॉलो करून आता आज त्यांच्याही वरचढ बनायचं त्यांचं जे स्वप्न आहे, म्हणजे त्यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलंय स्वतःच्या देशात, तेही अमेरिकेच्या वरचढ जाऊन कुठेतरी केलेलं आहे. कारण सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे, अमेरिका डेमोक्रॅटिक कंट्री आणि हे ऑथॉरिटेरियन आहेत. त्यामुळे त्यांना जे करायचं असतं ते करतातच. त्याच्यात कोणाला काही त्रास होतोय किंवा लोकांना तिकडून हटवावं लागतंय हे सगळे विषय नाहीये. त्यामुळे ते एक ऑथॉरिटेरियन, नॉन ट्रान्सपरंट, एक ऑटोक्रॅटिक हे तिकडे वावरताना जाणवतं. पण बाकी मला वाटतं एक अगदी सामान्य नागरिकांची जी संस्कृती आहे ती भारताची आणि त्यांची बरीचशी सारखी आहे. त्यांचं क्विझिन मला खूप आवडलं. आता ह्या सगळ्या विषयात मी पॅक्स सिनिकाकडे येते. पॅक्स सिनिकाचा अर्थ मी जसा समजते, सर कदाचित त्यांना बहुतेक तेच अभिप्रेत आहे की पीसफुल राईज जो चायना लीड करणार आणि बाकी सगळं जग त्यांना फॉलो करणार त्यांच्या बरोबरीने. म्हणजे चायनाला असं म्हणायचं की आम्ही बाकी सगळ्यांना घेऊन विकास करतोय, आणि जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे त्याच्यात कुठेतरी त्यांचं हे असं आढळतं की आम्ही तुम्हाला विकास करण्यासाठी मदत करतो, आम्ही तुमच्या देशात येऊन रेल्वे बांधतो, रोड्स बांधतो, ब्रिजेस बांधतो किंवा तुमच्या इथे डॅम्स बांधतो तुम्हाला इलेक्ट्रिसिटीसाठी. या सगळ्या गोष्टी चीन करतोय आणि ते आहे, म्हणजे ते ग्राउंडवर आपल्याला दिसतं. आता मध्य आशियामध्ये पण खूप इन्व्हॉल्वमेंट आहे. पण त्याच्या बरोबरीने काय, त्याच्या बरोबरीने ज्या गोष्टी येतात,
एक प्रकारे आज आता किर्गिस्तान, ताजिकिस्तान सारखे छोटे शेजारी देश जे त्यांचे आहेत ते त्यांचे हस्तक झालेले आहेत पूर्ण पद्धतीने. कारण चीनचं ज्या पद्धतीचं बिहेवियर आहे, त्यांचा राजकीय हस्तक्षेप जितका आहे, की वन चायना पॉलिसी विषयी कोणीही बोला म्हणजे त्याला सपोर्ट करायचा. आता उयघुर हे जे आहेत चीनमधले उयघुर मुसलमान, हे त्यांचे एथनिक ब्रदर आहेत, म्हणजे उझबेक आणि उयघुर यांच्यात फारसा फरक नाहीये. पण तरीही आज एकही सेंट्रल एशियन देशातला नेता बोलू शकत नाही चीनबद्दल. सगळे चीनच्या बाजूने उभे राहतात, की तुम्ही तुमच्या देशात जे काही करताय त्याच्याविषयी आम्हाला बोलायचं नाहीये. का? कारण आर्थिक दृष्टीने पूर्णपणे अवलंबून आहेत. आणि ह्याच्या बरोबरीने हे जे सगळं एकीकडे डेप ट्रॅप मध्ये ढकलणं आलं आर्थिक दृष्ट्या, आणि दुसरीकडे राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय कुठेतरी एक प्रभाव टाकणं आलं. आणि हे फक्त भारतासोबत, आज चीनचे 14 शेजारी देश जे आहेत त्यांच्यापैकी भारत आणि भूतान वगळता बाकी सगळ्या देशांबरोबर त्यांचं बॉर्डर डिलिमिटेशन झालेलं आहे. पण ही डिलिमिटेशन जी जी काही झाली त्या अग्रीमेंटचा आपण अभ्यास केला तर प्रत्येक वेळेला शेजारी देशांना चीनला जमीन द्यावी लागलेली आहे आणि त्यांनी स्वतःच्या टर्म्सवर हे सगळे करार साईन करून घेतलेले आहेत. आणि अजूनही एवढं डिलिमिटेशन होऊनही अजूनही काही ना काही कुरापती. आता 2 दिवसापूर्वी व्लादिवोस्तोकची बातमी आलेली होती. कझाकस्तानला गेल्या महिन्यात कोणीतरी चीन मधल्या एका मीडिया यांनी सांगितलं की अख्खा कझाकस्तानच चीनचा प्रांत होता आणि त्यांना परत चीनमध्ये सामील व्हायचंय वगैरे अशा पद्धतीचं लिखाण. त्याच्यानंतर तिकडे साऊथ चायना सी मध्ये व्हिएतनाम आणि फिलिपिन्स बरोबर इश्यूज आहेत. भूतान सारख्या छोट्या देशाशी आता परत उकरून काढलंय त्यांच्या ईस्टर्न सेक्टरमध्ये, की आम्हाला आधीपर्यंत जे आतापर्यंत होतं ते फक्त पश्चिमी आणि उत्तरी भागात होतं, आता पूर्वी भागातही त्यांनी एक प्रकारचा संघर्ष काढलेला आहे. तर अशा पद्धतीने मग ते काय पॅक्स मला काही कळत नाही. म्हणजे विस्तारवादाबरोबर विकासवादही करायचा आहे त्यांना. नाही ठीक आहे, यू ऍड्रेस्ड एकदम. मी पुढच्या विषयामध्ये येतो. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येत आहोत. तर त्या शेवटच्या टप्प्यात येत असताना तुम्ही बोलताना जो विषय सांगितला की तुम्ही चीनला गेलात, योगायोगाने तुम्ही रशियन भाषा शिकली आणि आपल्या पॅनलमध्ये ज्यांनी मॅन्डरिन भाषा शिकली, चायनीज भाषा शिकली अशा आम्रपाली साठे इथे आपल्या पॅनलवरती आहेत. तर सुरुवात आपली कुठल्याही गोष्टीची सुरुवात जी असते की एकमेकांची ओळख करून घेत असताना, मैत्री करत असताना, जसे आता फेसबुकवरती आपण मैत्रीसाठी रिक्वेस्ट पाठवतो, तर सुरुवात आपण नमस्कार करतो आणि आपल्याला हॅलो मला आपल्याशी मैत्री करायची असं म्हणतो. तर रशियन भाषेमध्ये सुरुवातीला अभिवादन कसं करतात आणि मला आपल्याशी मैत्री करायची आहे असं कसं म्हणतात हेही आम्हाला माहित करून घ्यायचंय. त्याचबरोबर आधी आम्रपाली पण त्याच्यानंतर तुमच्यानंतर चायनीज भाषेत ते म्हणून दाखवत आणि मग त्यांच्या प्रश्नावरती येईल. Окей. Здравствуйте. Меня зовут Рашмини. Я хочу вам познакомиться. म्हणजे काय आता हे ह्याचा अर्थ माझं नाव रश्मिनी, नमस्कार, माझं नाव रश्मिनी, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे आणि तुम्हाला जाणून घ्यायचंय, तुमच्याशी ओळख करून घ्यायची आहे. अच्छा. आणि चायनीज भाषेमध्ये आता आम्रपाली आपण सांगा. नमस्कार. चायनीज मध्ये नी हाओ. तुम्ही कसे आहात? नी हाओ. हॅलो हॅलो, हाऊ आर यू? नी हाओ मा. अच्छा. आणि मला तुमच्याशी मैत्री करायची, आता जसं फेसबुक मैत्रीला रिक्वेस्ट येते तशी मला तुमच्याशी मैत्री करावीशी वाटते किंवा मला तुमच्याशी ओळख करून घ्यावीशी वाटते, ते चायनीज भाषेत कसं म्हणतात? ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे माझ्यासाठी. बेसिकच कव्हर केलं होतं मी. अच्छा नाही, पण चायनामध्ये निहाओ मध्ये सगळं आलं. झालं सगळं. ऍक्च्युली तर आपण आता मूळ पुन्हा याच्यावरती येतोय आणि तो पुन्हा आपण शेवट पुन्हा जेएनयूशी जोडून घेणार आहोत. तर तुम्ही ज्या मध्य आशियामध्ये सातत्याने जात राहिला, तिथला अभ्यास करत राहिलात, तर तिथली शिक्षण प्रणाली पण कशी होती त्या संदर्भात आम्रपालीचे काही प्रश्न आहेत आणि नंतर आपण पुन्हा जेएनयू कडे वळूया. आम्रपाली आपला प्रश्न विचारा. माझं पहिला प्रश्न असं होतं की आपण विविध निमित्ताने युरेशियन देशात गेलात आणि तिथे राहिलात सुद्धा, आपणास तिथल्या संस्कृतीमध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये कोणती समानता दिसली? आवाज क्लिअर नाही. संस्कृतीमध्ये रिपीट करू का क्वेश्चन? नाही, संस्कृतीमधली समानता. जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं हा सगळा एका समान जिओ कल्चरल एंटिटीचा भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे आपल्या संस्कृती, म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या आपण एकच प्रदेश आहोत असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. त्यामुळे खूप साम्य, अनेक पद्धतीचं साम्य आढळतं.
तिकडची कुटुंब व्यवस्था आपल्यासारखीच आहे. म्हणजे अगदी गमतीचा भाग सांगायचं तर एकदा मी ट्रेननी समरकंदहून ताशकंदला चालले होते आणि माझ्या शेजारी 2 वयस्क उझबेक बायका एकमेकींशी गप्पा मारत होत्या आणि मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, "या काय बोलतायत?" तर म्हणे, "ती सुनेच्या कागाळ्या करतीये" म्हणून. म्हणजे गमतीचा भाग वेगळा आहे. पण मला सांगायचंय की कुटुंब व्यवस्था, एकत्र कुटुंब पद्धती किंवा मोठी-मोठी घरं आणि असं जुन्या पद्धतीचं आदरातिथ्य. आदरातिथ्य हे तर मी तर म्हणते भारतीय लोकांच्याही वरचढ जाऊन आहे तिकडे, ज्या पद्धतीचं. तसंच अतिशय कलरफुल आपल्यासारखेच कपडे त्यांचे जे ट्रेडिशनल. आता सोव्हिएत इम्पॅक्टनी बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आता वर्क प्लेसला जाताना ते अगदी काळे-पांढरे टिपिकल जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये घालतात तशा पद्धतीचे कपडे घालतात. पण सणावारी वगैरे अतिशय कलरफुल असे त्यांचे ते ट्रेडिशनल ड्रेस ते वापरतात. त्याच्यानंतर सिरॅमिकचे क्रॉकरी आणि पॉटरीसाठी ते खूप फेमस आहेत. त्यामुळे त्या जे भारतात सुद्धा आपण म्हणजे इकडचं सुद्धा चिनी मातीची जे वेगवेगळ्या प्रकारची वस्तू असतात. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे पपेट्स, बाहुल्यांचे खेळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिकडे. म्युझिक आता मी तर एक म्युझिओलॉजिस्टशी एकदा गप्पा मारल्या होत्या एका कॉन्फरन्समध्ये त्या आल्या होत्या. त्या स्वतः उझबेक आहेत. पण त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि उझबेक शास्त्रीय संगीत ह्याच्यावर पीएचडी केलेली आहे की ह्या दोन्हीमध्ये काय सिमिलर आहे. तर उझबेकिस्तानातल्या संगीतामध्ये सुद्धा अनेक आपल्या शास्त्रीय संगीतासारखेच तिकडे सुद्धा 6 रागांवर आधारित एक प्रकारचं शशमाकोम त्याला म्हणतात. माकोम म्हणजे त्यांचा एक रागाचा प्रकार आहे. तर त्या पद्धतीचं म्युझिक ते वाजवतात कार्यक्रमांमध्ये किंवा वाद्य बऱ्यापैकी एकसारखी असतात. आणि ह्या सगळ्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं कुठेतरी आपला जो एक वर्ल्ड व्ह्यू आहे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा एक मैत्रीपूर्ण संबंध, आदरातिथ्य ह्या सगळ्या गोष्टी मला जास्त भावतात. म्हणजे जर समानता सांगायची असेल तर. आणि एक मुद्दा छोटासा सर, खाद्यपदार्थांमध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत. आता ते तिकडून इकडे आलंय का कसं काय माहिती नाही नक्की. पण आता आपण ज्याला पुलाव म्हणतो तिकडे प्लोव म्हणतात. अच्छा. समोशाला सॉमसा म्हणतात. एक्झॅक्टली त्याच पद्धतीचे. फक्त तिकडे नॉन व्हेजिटेरियन जास्त खाल्लं जातं. आपल्याकडे समोसा व्हेजिटेरियन असतो, तिथे बीफचा असतो. हे अशा काही पद्धतीचे बदल आहेत. आपण जे कबाब खातो ते ह्या सगळ्या पद्धतीमध्ये खूप फळं समानता. हे सगळं म्हणजे खूप समानता वाटते मला. आणि दुसरा प्रश्न शिक्षणाशी संबंधित आहे आम्रपालीचा. विचारा आपला प्रश्न. माझा दुसरा प्रश्न असं होतं की आपलं शिक्षण प्रणाली आणि त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे दोन्ही स्कूल आणि युनिव्हर्सिटी लेवलला? एक म्हणजे मी ह्या विषयाची अशी अभ्यासक अशी नाही आणि हा खूप एक वेगळा विषय आहे ज्याच्यावर अभ्यास केल्याशिवाय बोलणं. पण तरी मी थोडंसं जेवढं माझ्या अनुभवात मी तिकडच्या शाळांना, कॉलेजेसना जी भेट दिली आहे त्याच्यातनं जेवढं कळलं. एक तर जवळ-जवळ 7 दशकं ते सोव्हिएत युनियनचा भाग होते. त्यामुळे सोव्हिएत काळात जे एक शिक्षण प्रणाली उदयाला आली, त्याचा नक्कीच त्यांना फायदा झालेला होता. कारण सोव्हिएत युनियनचं जेव्हा विघटन झालं आणि हे देश स्वतंत्र झाले, त्यावेळेला प्रायमरी लेव्हलला एनरोलमेंट खूप जास्त होती. कारण सोव्हिएत युनियनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक मुलांनी शाळेत गेलंच पाहिजे असा कंपल्सरी एज्युकेशनचा रूल होता. पण त्यानंतर हळू-हळू कुठेतरी अनेक त्रुटी येत गेल्या. शिक्षण पद्धतीमध्ये अजूनही म्हणजे मी असं नाही म्हणणार त्यांची विद्यापीठं वगैरे खूप चांगली आहेत. पण जर तुम्ही आकडेवारी बघायला गेलात, तर हायर एज्युकेशनला खूप कमी मुलं पोहोचतात. कारण विद्यापीठांमध्ये जागाच खूप कमी आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे अनेकांना त्यांच्या 12वी नंतर शिक्षण सोडून द्यावं लागतं, ऍडमिशन मिळत नाही वगैरे म्हणून. तसंच कन्फ्युजनची परिस्थिती अजून 2-3 विषयांमध्ये होते. आधी रशियन भाषेचा प्रभाव होता. त्यानंतर आता उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांनी तर लगेचच रशियन भाषेला रद्दबातल केलं आणि त्यांच्या स्वतःच्या भाषांमध्ये शिक्षण सुरू केलं. त्यामुळे एक थोडंसं त्या जनरेशनला एक त्रास सहन करावा लागला. त्याच्यानंतर त्यांनी लिपी बदलली. सुरुवातीला रशियन भाषा ज्या सिरिलिक लिपीमध्ये लिहिली जाते त्यात त्यांचं सगळं लिहिलं जायचं. आता त्यांनी इंग्लिश जी लॅटिन स्क्रिप्ट आहे तीच त्यांनी आपलीशी केलेली आहे. ते ट्रान्झिशन सोपं नव्हतं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत. अजूनही हायर एज्युकेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये युरोपियन युनियन सारखे देश, जर्मनी विशेषतः हे खूप पद्धतीचा निवेश करतंय, चायना करतंय, टर्की करतंय. ह्याच्यात काही कधी-कधी कॉन्ट्रोव्हर्सी होत असतात. आत्ता गेल्या वर्षी भारताचे 2 कॅम्पस तिकडे आलेले आहेत, शारदा आणि एमईटी. आणि त्या दृष्टीनेही आपण एक प्रकारचं मुख्यतः उझबेक किंवा सगळ्यात मध्य आशियाई मुलांना इंग्लिश भाषा शिकणं हे आता काळाची गरज झालेलं आहे त्यांना सुद्धा.
आपल्याकडे आपण इंग्लिश भाषा ही खूप टेकन फॉर ग्रांटेड आहे, की आपण येतेच आपल्याला शाळेपासून शिकतो. पण त्यांना त्यासाठी विशेष ट्रेनिंग आणि विशेष प्रयत्न त्यासाठी करावा आपण आयटेक फेलोशिप मध्ये आपण त्यांना इथे बोलवून त्यांना आयटी आणि इंग्लिशचं ट्रेनिंग देऊन, कारण मग अशा पद्धतीने ते इतर देशांमध्ये, आता मी जर बघितलं तिकडे गेल्यावर मी ज्या विद्यार्थ्यांशी बोलले, भारतापेक्षा दुसऱ्या देशांमध्ये जाऊन शिकण्याचं प्रमाण त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. भारतात चांगलं शिक्षण अवेलेबल असल्यामुळे आपल्याकडे फॉरेनला जाणारी मुलांचं प्रमाणाने मी म्हणते, इथनंही खूप जातात, पण एक जर आपण प्रपोर्शन म्हटलं तर ते भारतात कमी आहे. तिथे त्यांना जावं लागतं कारण संधी कमी आहेत. उपलब्ध त्यामुळे नाही. पण त्यामुळे एक्सपोजरही मिळतं आणि वेगवेगळं दुसऱ्या देशांमध्ये जाऊन आल्यावर तिकडची संस्कृती, त्याचं एक वेगळ्या प्रकारचं अंडरस्टँडिंग, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण अजूनही अनेक त्रुटी आहेत शिक्षण पद्धतीत. आता भारताची तुलना मला नाही आता सांगता बरोबर, येणार बरोबर. असं. या आपल्या या संपूर्ण फेसबुक कार्यक्रमामध्ये लोक सातत्यानं काही ना काहीतरी प्रश्न विचारतात. त्यातलं एक फार पिक्युलर प्रश्न आहे वाळिंबे यांचा. ते म्हणतायत की तिथली जिथे तुम्ही ज्या 2 देशामध्ये वारंवार गेलात, राहिलात मध्य आशियामध्ये, त्यांचा स्वभाव कसा आहे? ते आक्रमक, जसा आता चायना ज्याचं नावच आक्रमक असं पडून गेलंय, म्हणजे ते आक्रमकता त्यांच्यामध्ये आहे. ते लगेच हमरी तुमरीवर येतात. तसं या तिकडच्या लोकांची वागण्याची पद्धत कशी आहे? सर ओव्हरऑल जर सांगायचं झालं, सगळ्यात आधी खूप छान प्रश्न आहे. थँक्यू सो मच वाळिंबे सर, तुम्ही म्हणालात. हा, त्यांना मी धन्यवाद देते. जर तुम्ही ढोबळमानाने म्हणायचं तर मुळात आक्रमक स्वभाव खूपसा नाही आणि थोडासा सोव्हिएत इम्पॅक्ट असल्यामुळे एक हे आहे म्हणजे, आणि आदरातिथ्य आणि हे सगळे विषय खूप आहेत. हॅव्हिंग सेड दिस, मला असं वाटतं, आता मी ह्याच्यात मध्य आशिया एक ढोबळमानाने बोलले, प्रत्येक देशाचं एक स्वतःची संस्कृती आणि स्वतःचा एक स्वभाव असतो. तसं बघायला गेलं तर त्यातल्या त्यात उझबेक्स आणि ताजिक हे नेहमी सेडेंटरी राहिलेले आहेत, म्हणजे स्थिर जीवन पद्धती जगलेले आहेत. त्याच्या विरुद्ध तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान आणि किर्गिस्तान हे 3 नोमॅडिक संस्कृतीचे देश आहेत. टोळ्यांचा प्रदेश आहे. हा, त्या भटके विमुक्त आपण ज्याला म्हणतो असं. त्यामुळे जर कंपॅरिझन केली तर ते जास्त थोडे सॉफ्ट असतात आणि बोलणं वाणी गोड असते आणि अतिशय छान पद्धतीने ते स्वागत करतात. त्यांची क्विझिन खूप इंटरेस्टिंग असतात, अन्नपदार्थ वगैरे. त्यामुळे किर्गिस्तानामध्ये मला हा अनुभव खास करून आला अतिशय. म्हणजे उझबेकिस्तानातही मी जितके वेळा गेलीये, मला खूप सुंदर अनुभव आलाय. पण थोडासा जर स्वभाव, राष्ट्राचा स्वभाव असं जर सांगायचं झालं, वैयक्तिक सांगत नाही पण राष्ट्राचा स्वभाव म्हणून म्हटलं तर उझबेक थोडेसे आक्रमक आहेत. कारण त्यांचा एक इतिहास राहिलेला आहे. ते अतिशय मध्यवर्ती आहेत. मध्य आशियामध्ये सुद्धा उझबेकिस्तान मध्यात आहे. बाकी 4 राष्ट्र त्यांच्या भोवताली आहेत. आणि समरकंद, बुखारा सारखी ऐतिहासिक राष्ट्र आहेत. त्यांची एक लंबी संस्कृती आहे. त्याच्यानंतर तैमूरलंग, बाबर, तैमूर उझबेक होता. तैमूरची राजधानी समरकंद होती आणि आजही तैमूरला उझबेकिस्तानच्या सध्याच्या राजकारणातही खूप महत्व आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा एक थोडासा अभिनिवेश असं, म्हणजे खूप नाही पण ते कुठेतरी थोडासा आहे उझबेक लोकांमध्ये. म्हणजे मी राष्ट्रीय मराठीत बोलते हे बरं आहे, मी इंग्लिश मध्ये बोलू नाही शकत. राष्ट्रीय प्राईड म्हणजे जे एक असतं, अस्मितेचा प्रश्न म्हणजे सर्व राष्ट्रांमध्ये आहेत कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं. आपण अगदीच शेवटच्या नोट वरती येतो आहोत. पुन्हा तुम्ही ज्या शिक्षण प्रणालीमध्ये आता आहात, गेली 10 वर्ष आहात आणि तुमचं पुन्हा गुरु शिष्य परंपरेचं जे युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे तुम्हाला तशा प्रकारची भावना दिसली का? गुरु शिष्य परंपरा किंवा गुरूंबद्दलचं आदराचं स्थान असं त्या राष्ट्रामध्ये दिसलं का? एक. आणि दुसरं, ह्या एकूणच आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या राष्ट्रांशी आपल्याला विशिष्ट प्रकारे व्यापारानं जोडायचंय, त्याचप्रमाणे शिक्षण प्रणालीने जोडायचंय, तर अशा प्रकारची चांगल्या प्रकारची युनिव्हर्सिटी उभारण्याच्या दृष्टीनं जिथे तिची कमतरता आहे, तर तिथे युनिव्हर्सिटी उभारण्याच्या दृष्टीनं देशांनी आपल्या मदत करावी आणि ती एक आपल्या देशांशी संबंध सुधारण्याचं स्ट्रॅटेजिक हे असू शकेल काय? सर नक्कीच. मी दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देते. आपल्याकडे आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजना ऑलरेडी अलाउ केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा तिकडनं परमिशन दिलेली आहे की तुम्ही आमच्या देशात येऊन तुमचे कॅम्पस त्या पद्धतीने एमआयटी आणि शारदाने ऑलरेडी उघडलेले आहेत. आपल्या ज्या सरकारी विद्यापीठ आहेत, खास करून जेएनयू सारखी, आता जेएनयू तर कॅम्पस युनिव्हर्सिटी आहे, कॅम्पसच्या बाहेर भारतातही कुठे त्यांची शाखा वगैरे नाहीये.
त्यामुळे अशा प्रकारच्या युनिव्हर्सिटीला किंवा अगदी दिल्ली युनिव्हर्सिटीला वगैरे सुद्धा थोडंसं कंबरसम प्रोसेस आणि थोडं एक वेगळ्या प्रकारचं आपल्याकडे आउटलुक आला तरच ते शक्य होईल. सध्या तरी पुढच्या काही वर्षात मला ते दिसत नाहीये. पण हॅव्हिंग सेड दिस, जेएनयूचा जर उल्लेख केला तर जेएनयूत खूप मध्य आशियाई विद्यार्थी शिकायला येतात वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये. माझ्या स्वतःचे क्लासमेट, माझे ज्युनियर्स खूप उझबेक, तुर्कमेन, किर्गिज, कझाक अशी मुलं इकडे शिकायला येतात. जामियामध्ये येतात. त्यामुळे आणि एवढंच नाही तर पुण्याला, बेंगलोरला अशा पद्धतीच्या शहरांमध्ये, म्हैसूरला अशा ठिकाणी सुद्धा ग्रॅज्युएशन लेव्हलला खूप उझबेक विद्यार्थी आलेले मला माहिती आहेत. त्यामुळे त्या पद्धतीचा गिव्ह अँड टेक आपला नेहमीच चालू राहिलेला आहे. जेएनयू संस्कृतीविषयी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात ही पण एक कुठेतरी महत्वाची गोष्ट आहे की जेएनयू मध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातनं आलेली मुलं तुम्हाला भेटतात. भारताच्या कानाकोपऱ्यातनं आलेली, ज्या ठिकाणांची तुम्ही कधी नावही ऐकलेली नसतात, अशा ठिकाणाहून आलेली मुलं आणि त्यांची संस्कृती तुम्हाला बघायला मिळते. आणि त्याचबरोबर एक गुरु शिष्यांचं जे एक वातावरण, आता जेएनयू थोडीशी एक फ्री वातावरण असलेली युनिव्हर्सिटी मानली जाते. त्यामुळे गुरूंना गुरु म्हणतो आम्ही, पण सारखं खाली वाकून नमस्कार करणं वगैरे असं तुम्हाला तिथे दिसणार नाही. एक मैत्रीपूर्ण संबंध आणि क्लासरूमच्या पलीकडे जाऊन असे एक गुरु शिष्यांचं नातं असतं की कधी वेळेवर कधीतरी म्हणजे आता माझ्या सरांची बायको आम्हाला विद्यार्थ्यांना जेवायला बोलवायच्या घरी, कारण त्यांचं घरही कॅम्पसमध्येच आहे, किंवा दिवाळीला आम्ही आमच्या सगळ्या शिक्षकांच्या घरी जायचो आणि पर्सनल सुद्धा चौकशी की काही त्रास तर होत नाहीये ना तब्येत, कारण सगळी मुलं घर सोडून दूर आलेली असतात, आपले स्वतःचे नातेवाईक कोणी जवळ नसतात. त्यामुळे एक तशा पद्धतीची एक बांधिलकी आणि आपुलकी आपल्याला दिसते. आणि ह्या सगळ्या पलीकडे शेवटचं मला असं एक सांगायचंय की जेएनयूतले शिक्षक जे आहेत आता खूप सिनियर, म्हणजे मी तर अगदी जस्ट सुरुवात करते, पण जे एका विशिष्ट लेव्हलला पोहोचून स्वतःच्या एकेका विषयामध्ये एक्सपर्टीज निर्माण करून 20-20, 30-30 वर्ष त्या विषयांवर अभ्यास करून त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन लाभणं ही एक म्हणजे खूप मोठी संधी मानता येईल. त्यामुळे सर मला शेवटाकडे एवढंच म्हणायचंय आपल्या विशेषतः मराठी पालकांना की जेएनयू मध्ये पाठवण्यासाठी घाबरण्यासारखं खरंच काही नाहीये. खूप चांगली संधी आणि खूप चांगलं त्याचं संधीचं सोनं तुमची मुलं जर इथे आली तर करू शकतील. त्यामुळे अशा पद्धतीने काही न पाहता किंवा न विचारता निर्णय घेण्यापेक्षा केवळ मीडिया हाऊसेसमध्ये काय बोललं जातं त्याच्यावरून कधीतरी जेएनयूला भेट देऊन किंवा जेएनयूतल्या कोणाशी तरी गप्पा मारून तुम्ही ह्या विषयाशी हे करा आणि नक्की प्रोत्साहन द्या तुमच्या मुलांना येण्यासाठी. आज आपण गेले तासापेक्षा जास्त वेळ हा जो विषय खरा तर मुळात लोकांचं लक्ष पूर्णपणे चायनाशी जोडलेलं असल्यामुळं विषय चायनाशी जरी जोडला असला तरी त्याची मागची पार्श्वभूमी, याला उत्तर काय, या विषयाला उत्तर काय असू शकतं, ते साधारणपणे मध्य आशियाई जेवढे देश आहेत त्याकडे कोणाचं फारसं लक्ष नसतं सर्वसामान्य भारतीयांचं. या 5 देशांचं विशिष्ट महत्व काय आहे, त्याच्याशी आपले रिलेशन काय आहेत, ते या 5 देशांचा सांस्कृतिक आणि सामरिक वापर करून, व्यापारी वापर करून आपल्याला चीनचा जो शह कसा देता येऊ शकतो या दृष्टीनं समजून घेण्यासाठी म्हणून आपण हा विषय घेतला होता. फक्त आधीच जर आपण ह्या 5 देशांना समजून घ्यायचं म्हटलं असतं तर ती क्युरिओसिटी निर्माण झाली नसती, म्हणून चायना समोर होता. तो एक प्रकारचा कात्रचा घाटच माझ्या दृष्टीनं होता. परंतु त्यानिमित्तानं आपल्याला संपूर्ण मध्य आशियाई देश, त्याचं महत्व आणि ती कशी एक प्रकारची यशस्वी स्ट्रॅटेजी असू शकते हे सर्वांना समजून घेता आलं. या विषयाच्या अभ्यासक म्हणून आपण त्याचं महत्व तर दिलं. त्याही बरोबर नुकतीच गुरुपौर्णिमा झाली असल्यामुळं एवढ्या अत्यंत उच्च मानांकित युनिव्हर्सिटीमध्ये असणारा मराठी टक्का वाढण्याच्या दृष्टीने एका दिवशी चमत्कार होणार नाही, पण त्या दृष्टीनं एक विचार तरी किमान डोक्यात विचार शलाका पडावी इतकाच हा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नामध्ये मला वाटतं आपण हळूहळू त्या दृष्टीनं मानसिकता विद्यार्थ्यांची पण होईल, त्यांच्या पालकांची होईल, त्या दृष्टीनं एंट्रन्स एक्झामची प्रक्रिया काय असते तिथपासून पूर्वतयारीनं सर्वजण लागतील. आणि पुन्हा एकदा आपल्याला तिथे जसे गुरु भरपूर दिसत आहेत मराठी, तसे शिष्य पण भरपूर दिसतील अशी अपेक्षा करूया. आणि आजच्या कार्यक्रमासाठी ज्या पॅनल मेंबर्स आपले उपलब्ध झाले, प्रमुख पाहुण्या म्हणून कोपरकर मॅडम उपलब्ध झाल्या आणि हा तासभराच्या पेक्षा जास्त वेळ फेसबुक वरती सातत्यानं सर्वांनी व्यवस्थित ऐकून त्याबद्दलची क्युरिओसिटी माहिती करून घेतली, याबद्दल सर्वांचे धन्यवाद. दर शुक्रवारी आपण 9 वाजता विविध एक विषयानुसार कुठला ना कुठला विषय समजून घेत असतो. आजचा हा विषय एकदम वेगळा आणि खूपच माहितीपूर्ण परिपूर्ण झाला. मेसेजची अशी मोठी भरमार आहे
ज्याच्यामध्ये आम्हाला हा विषय अपरिचित विषय खूप चांगल्या पद्धतीने समजून घेता आला. त्याबद्दल आपले धन्यवाद त्यांनी पण दिले, फेसबुक वरच्या माझ्या मित्रांनी सुद्धा, आणि इथल्या पॅनल मेंबरनी पण आपल्याला धन्यवाद दिलेत. आणि या सर्व कार्यक्रमासाठी पॅनल मेंबर्सचे डॉक्टर रोकडे सर विशेषतः बौद्ध विषयावरचे अत्यंत बुद्धिझमवरचे खूप गाढे अभ्यासक, आणि त्यांचे प्रश्न पण त्याच लेवलचे होते. आम्रपाली साठे त्यांनी पण त्या स्वतः याशिवाय सुद्धा स्वतः वेगळं एक स्पिरिच्युअल लेक्चरर म्हणून त्यांनी स्वतःचं करिअर केलंय. अभिजित गोडबोले मीडियामध्ये आहेत आणि जाहिरातीच्या विशेष क्षेत्रामध्ये आहेत. तर अशा सर्व पॅनल मेंबर्सचं आणि माझ्या विशेषतः दरवेळेस असलेल्या टीमचं, टेक्निकल टीमचं मी पुन्हा धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. पुन्हा भेटूया शुक्रवारी नवीन आपले जे पाहुणे आहेत त्यांच्यासोबत नवीन विषय घेऊन. धन्यवाद. नमस्कार सर्वांना, धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू.